अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज मी मूळची खामगावची. खामगावला नाना महाराज तराणेकर यांचे जे शिष्य परमपूज्य श्री श्री आगाशे काका यांचे जे मला स्वतःला जे काही अनुभव आले ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. परमपूज्य नाना महाराजांनी आगाशे काकांना खामगाव येथेच वास्तव्य करण्यास सांगितले. माझा आगाशे काकांशी जवळजवळ 15 वर्ष, 15 पेक्षाही जास्त म्हटलं तरी चालेल, 15 ते 20 वर्षाचा संबंध आलेला होता. तसं पाहिलं तर मी रामकृष्ण परमहंसांची अनुग्रही, परंतु काकांकडे मी जेव्हा अगदी सुरुवातीलाच गेली त्यावेळेला पहिल्याच दिवशी त्यांनी विचारलं, अनुग्रह घेतले? मी सांगितलं की रामकृष्ण परमहंसांचा आम्ही दोघांनी पण अनुग्रह घेतलेला आहे. त्यावेळेला काका म्हणे, अरे वा, ठाकूर भक्त तुम्ही. आणि तेव्हापासून काकांनी मला ठाकूर भक्तच म्हटलं. किती छोट्या छोट्या गोष्टी म्हणून सांगायच्या. काकांनी बरेचदा मला वेगवेगळे पदार्थ करून मागितले खाण्यासाठी. तसं खूप काही हे नव्हतं बरं, खूप वेगवेगळा हे होता आमचा. मी वेगळ्या ह्याच्यात जायची, त्रिपदी परिवार वेगळा असायचा, परंतु काही कार्यक्रम असले की काकांकडनं आवर्जून बोलावणं यायचं. आणि तसंही मी दर्शनाला जायची. माझी आई पण खूप भक्त काकांची. ती नेहमी म्हणायची, खामगाव म्हणजे प्रति पंढरपूर. इतके संत, बुलढाणा जिल्हाच इतकी संत परंपरा तिथे लाभलेली आहे. त्यात आगाशे काकांचं हे फार मोठं योगदान आहे. इतके शिष्य परिवार त्यांनी तयार केला, इतके तरुण मुलं त्यांच्याकडनं अनुग्रहित आहेत. आणि आजही खामगावमध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे होतात. काका ज्या घरात राहायचे ते अजुदादा तामण हे आजही, आणि बरसाना मुख्य ते तरुण मुलं तिथे साधनेला आहेत. हे खरोखर कौतुक वाटतं. तर काकांनी काय करावं ते. मी एकदा दर्शनाला गेली तर मला म्हणाले, मला ना म्हणे, सांजोरी, साटोरी आणि करंजी असे हे 3ही पदार्थ तुम्हाला मी प्रकट दिनाच्या दिवशी तुझ्याकडे जेवायला येईल, त्या दिवशी मला खाऊ घाल. खरोखर म्हणजे मला करंजी येत होती, सांजोरी साटोरी कधी जमलीच म्हणजे येतच नव्हती. मी समोरच्या आपटे काकू, वकील काकू ह्यांच्याकडे जाऊन एकीकडनं सांजोरी शिकली, एकीकडनं साटोरी शिकली. आणि मी काकांनी प्रगट दिन लगेच होता, काका प्रगट दिनाच्या दिवशी, आणि निरोपही आला काकांचा. त्याबरोबर म्हणे भरीत आणि भाकरी पण खाणार आहे. आता गजानन महाराजांचा प्रसाद होता पिठलं भाकरी. मग मी पिठलंही केलं, भाकरी केली, भरीत केलं, सांजोऱ्या साटोऱ्या सर्व करंजी. आणि काकांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना जेवायला वाढलं. खूप आशीर्वाद दिले काकांनी. निघतानाही त्यांनी आशीर्वाद दिले. आणि निघाल्यावर मी त्यांना सहज म्हटलं, काका आमच्याकडनं परवा साप निघाला. तर ते मला म्हणाले, म्हणजे छोट्या छोट्या टिप्स कशा असतात तसं त्यांनी मला सांगितलं की साप दिसला ना की त्याला म्हणायचं 3दा आस्ती आस्ती आस्ती. साप निघून जातो, मारायची वेळ येत नाही. मला खूप हसू आलं. तर काकानं म्हटलं, काका तो साप पाहिला प्लीज धाबदण आणतं. तर नास्ती नास्ती निघाला. तर काका इतके हसायला लागले. काका म्हणे, नाही बेटा, आस्ती आस्ती म्हणत जा, साप कधीच येणार नाही. आणि खरोखर त्यानंतर आमच्या घरात कधी साप निघाला नाही. असे आमचे आगाशे काका. त्यांच्या चरणी पूर्णपणे माझा दंडवत. आणि याचप्रमाणे मी पुढीलही अनुभव तुम्हाला कथन करणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.